सुमित खूपच गर्विष्ठ माणूस होता. गरिबांना आपल्या जवळ येऊही देत नव्हता. एके दिवशी रस्त्यावर मोठा ट्रॅफिक जाम झाला होता. त्याच वेळी एक 9 वर्षांची मुलगी आपल्या 4 वर्षाच्या भावाचा हात धरून सुमितकडे आली आणि म्हणाली, साहेब, कृपया ही पेन्सिल खरेदी करा. माझा भाऊ कालपासून उपाशी आहे. सुमितने तिला धक्का दिला आणि 50 रुपये तिच्याकडे फेकले आणि तिथून निघून गेला. घरी पोहोचल्यावर त्याने गाडीच्या मागे होणारा गोंधळ ऐकला आणि घाबरून गेला. कारण ती मुलगी तर, तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या कपड्यांना आपले मळकट हात लावण्याची. सुमितच्या कडकडाटी आवाजाने पूर्ण घर हादरून गेलं होतं. सगळे नोकर चाकर घाबरून थिजले होते. ती 16 वर्षांची मोलकरीण सुमितचा मळलेला शर्ट उचलून धुण्यासाठी नेणार होती. पण त्याच वेळी सुमित बाथरूम मधून बाहेर आला. ती मुलगी त्याला पाहून घाबरून थरथर कापू लागली. सुमितने कडकडाटत विचारले, माझ्या शर्टला हात लावण्याची लायकी तरी आहे का तुझी? वरून माझा आवडता शर्ट जमिनीवर फेकलास. किती वेळा सांगितलंय आईला, माझी कामं तू स्वतःच कर. अशा मळकट आणि घाणेरड्या लोकांना माझ्या वस्तूंना हात लावू देऊ नकोस. तो पुढे संतापाने म्हणाला. तिच्या मळकट हातांनी माझ्या शर्टला स्पर्श केला आणि तो शर्ट जमिनीवर पडला. भीतीने ती मुलगी रडायला लागली होती. तेव्हा सुमितची आई वसुधाताई तिथे आली. आपल्या मुलाला अशा संतापलेल्या अवस्थेत पाहून त्या म्हणाल्या, बाळा, मीच तिला सांगितलं होतं शर्ट धुवायला. पण सुमितचा राग शांत होण्याचं नाव घेत नव्हता. तो इतका संतापला होता की त्याला स्वतःचं डोकं फोडून घ्यावं असं वाटत होतं. पुढच्या क्षणी त्याने तो शर्ट तिथेच पेटवून दिला आणि संतापाने ओरडत म्हणाला, जर यानंतर माझ्या वस्तूंना तुझ्याशिवाय कुणीही हात लावला तर शपथ घेऊन सांगतो, मी हे घर कायमचं सोडून जाईल. तिचे हात बघ किती मळकट आहेत. असं वाटतंय की तिने कित्येक आठवडे हातच धुतले नसते. वसुधाताई आपलं डोकं पकडून खाली बसल्या होत्या. पूर्ण खोलीत जळालेल्या शर्टाचा उग्र वास पसरला होता. सुमित तिथून बडबड करत बाहेर निघून गेला. 16 वर्षांची ती निरागस मोलकरीण एका कोपऱ्यात बसून रडत होती. घाबरत घाबरत ती वसुधाताईंकडे आली आणि म्हणाली, मॅडम, मला माफ करा. मी फक्त तेच करत होते जे तुम्ही सांगितलं होतं. मला कुठे माहित होतं की छोट्या साहेबांना एवढा राग येईल. वसुधाताई आपल्या मुलाच्या स्वभावापासून अगदी वेगळ्या होत्या. त्या तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या की तू चिंता करू नकोस. फक्त हा कचरा गोळा कर आणि बाहेर टाकून दे. पण इथून पुढे सुमितच्या खोलीत पाय ठेवण्याची गरज नाही. त्या अजूनही आपलं डोकं पकडून तिथेच बसून होत्या. शेवटी आपल्या हट्टी मुलाला कसं सुधारायचं हा प्रश्न त्यांना सतावत होता. लहानपणी दिलेल्या लाडामुळे तो खूपच बिघडला होता. सुमितला फाजील गर्व आणि उद्दामपणा जडला होता. तो आपल्याच वयोगटातल्या मित्रांबरोबर वागायला लागला होता जसं काय त्याच्या बापाचाच तो छाप. वसुधाताईंच्या स्वभावाचे त्याच्यात काहीच गुण नव्हते. गरिबांना तो कमी लेखत असे. त्यांच्या दुःखाची त्याला किंमत वाटत नव्हती. वसुधाताईंना काळजी होती की भविष्यात त्याचं काय होईल. त्याच विचाराने त्या देवाजवळ नेहमी प्रार्थना करत असायच्या. आता सुमित रागात ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून मॉलमध्ये गेला होता. तिथे त्याने त्याच ब्रँडचा नवीन शर्ट विकत घेऊन तो घरी आला. यावेळी त्याने शर्ट आईच्या हातात देत सांगितलं की मला हा शर्ट प्रेस करून दे. हे ऐकून वसुधाताई एक नजर त्याच्याकडे टाकून राहिल्या. त्यावेळी त्याच्यासोबत वाद घालणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटल्यासारखं होतं. शेवटी त्या शांत राहिल्या आणि शर्ट प्रेस करून दिला. शर्ट घेऊन सुमित घरातून बाहेर निघून गेला. वसुधाताई आपल्या मुलाची कामं स्वतःच करायच्या. पण कधी कधी अत्यंत गरज पडल्यासच नोकरांना सुमितच्या रूम मध्ये पाठवायच्या. सुमित लहानपणापासूनच खूप हुशार होता. अजूनही त्याचं शिक्षण सुरूच होतं. पण यासोबतच त्याने आपला व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली होती. कंपनीत तो स्वतःची ओळख निर्माण करत होता. मे महिना होता आणि आज तापमान खूपच जास्त होतं. ऑफिस मधून गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता त्याने फारच कष्टाने पार केला. त्याचा एक गार्ड छत्री धरून त्याच्या डोक्यावर सावली करत उभा होता. मात्र उष्णता इतकी होती की ती सुमितला सहनच होईना. तो पटकन गाडीत बसला, एसी सुरू केला आणि तिथून गाडी पळवली. गाडीच्या एसीने त्याला हळूहळू शांतता दिली होती. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर तो घरी पोहोचणारच होता. सूर्य जणू आगीचे लोळ ओकत होता. सुमित आपल्या धुंदीत काहीतरी गुणगुणत गाडी चालवत होता. तेव्हाच एका सिग्नल जवळ अपघात झाला. मोटरसायकल आणि ट्रकची जोरात धडक झाली होती. मोटरसायकल स्वार खूप गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. लोक गाड्यातून बाहेर येऊन ते दृश्य बघत होते. जखमी व्यक्तीला अँब्युलन्स मध्ये हलवलं जात होतं.
ट्रक मधल्या सामानाची पोती रस्त्यावर पडली होती, ज्यामुळे रस्ता पूर्णपणे अडवला गेला होता. लोक ती पोती उचलून ट्रक मध्ये ठेवत होते, जेणेकरून लवकरात लवकर रस्ता मोकळा होईल. सुमितने मात्र गाडीतून खाली उतरून हे दृश्य पाहण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. उलट त्याला आजवर वाट पाहण्याची सवयच नव्हती. त्याने गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मागेही गाड्यांची मोठी रांग लागली होती. सुमित अगदी मध्येच अडकला होता आणि खूप चिडचिड करत होता. गाडी स्टार्ट राहिली असती तर एसी सुद्धा चालू राहिला असता, पण अचानक गाडीने खडखड आवाज केला आणि बंद पडली. कदाचित गाडीतले पाणी संपले होते. सुमितला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. त्याने गाडी सुरू करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गाडीने काही केला सुरू व्हायचं नावच घेतलं नाही. एसी सुद्धा बंद झाला होता आणि 10 मिनिटातच उष्णतेने त्याच्यावर हल्ला चढवला. सुमितला श्वास कोंडतोय की काय असे वाटायला लागले. तो संतापून समोरच्या ट्रक चालकाला शिव्या घालू लागला, कारण त्याच्यामुळे सुमितला अशी असह्य गरमी सहन करावी लागत होती. त्याला शक्य असतं तर तो उडून घरी पोहोचला असता. बाहेरचं लखलखतं ऊन आणि धूळ सोडणाऱ्या गाड्या यामुळे त्याच्या गाडीच्या काचांवर धूळ साचली होती. श्वास घेण्यासाठी आणि ताजी हवा मिळवण्यासाठी त्याने गाडीच्या खिडक्यांच्या काचा खाली केल्या, पण बाहेरून येणारी गरम हवा त्याला सहन होत नव्हती. सुमित वैतागून तसाच बसून राहिला आणि आसपासचं दृश्य पाहत परिस्थितीचा बळी ठरला. त्याच वेळी लांबून एक 9 वर्षांची मुलगी सुमितच्या गाडीच्या दिशेने येत होती. सुमितने तिला पूर्णपणे दुर्लक्षित केलं. ती मुलगी आपल्या 4 वर्षाच्या भावाचा हात धरून सुमितच्या गाडीजवळ आली. सुमित स्टेअरिंगवर हात ठेवून कपाळावर आलेला घाम पुसत होता. तेव्हा त्याने मिररमध्ये पाहिलं आणि अचानक खिडकीवर टिचकी मारल्याचा आवाज आला. त्याने वळून पाहिलं तर समोर तीच 9 वर्षांची मुलगी उभी होती. तिचे केस मातीने माखलेले होते, जणू तिने कधीच आंघोळ केली नव्हती. तिचं तोंड घाण होतं, कपडे फाटलेले आणि जुने जाणे होते. तिच्यासोबत तिचा भाऊ होता, तोही तिच्यासारखाच होता. त्याच्या शर्टाची कॉलर फाटलेली होती आणि त्याने आपल्या वयापेक्षा मोठ्या आणि तुटलेल्या चपला घातल्या होत्या, ज्या बहुधा त्याच्या बहिणीच्याच असाव्यात. त्या मुलीच्या पायात चप्पल नव्हत्या. ती सारखी आपले पाय गरम तापलेल्या रस्त्यावरून उचलत होती आणि एका पायावरून दुसऱ्या पायावर ठेवत होती. रस्त्याच्या उन्हामुळे जणू आगच निघत होती. तिच्या हातात एक बॉक्स होता, जो तिने आपल्या 4 वर्षांच्या भावाच्या डोक्यावर धरला होता, कारण त्याला उन्हापासून थोडासा आराम मिळेल. ती मुलगी सुमितला म्हणायला लागली की साहेब, ही पेन्सिल खरेदी करा. एक पेन्सिल 5 रुपयांची आहे. सुमितने त्या घाण झालेल्या मुलीला स्वतःशी बोलताना पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो चिडून म्हणाला की माझ्या गाडीपासून दूर हो. कसा काय हात लावलास माझ्या गाडीला? तुझे हात बघ किती घाण आहेत. दूर हो माझ्या गाडीपासून आणि इथून निघून जा. सुमितच्या नजरेत आपल्यासाठी एवढा तिरस्कार पाहून ती मुलगी आश्चर्यचकित झाली. तिने लगेच आपल्या भावाचा हात धरला आणि गाडीपासून थोडी दूर जाऊन उभी राहिली. त्यानंतर ती विनवणीच्या सुरात म्हणाली, साहेब, तुमच्या गाडीपासून दूर झाले आहे. आता तरी माझ्याजवळून या पेन्सिली खरेदी करा. माझा भाऊ काल रात्रीपासून उपाशी आहे. त्याने काहीही खाल्लेलं नाही. उपाशी राहिल्यामुळे त्याची तब्येत सुद्धा खराब होऊ लागली आहे. जर तुम्ही या पेन्सिली खरेदी केल्या तर मी त्याला खायला खाऊ घेऊन देईन. त्या मुलीच्या डोळ्यात प्रचंड उदासी आणि वेदना होत्या, पण सुमित सारख्या लोकांना हे जाणवणं कठीण होतं. सुमित रागाने त्या मुलीच्या हातातील पेन्सिलांकडे बघत म्हणाला की मी या पेन्सिलींचं काय करू? जा, दुसरीकडे जाऊन दुसऱ्याचे डोकं खा. माझं डोकं खराब करू नकोस. मला या पेन्सिली खरेदी करायच्या नाही. तरीही ती मुलगी पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली. शेवटी सुमितने रागात गाडीचा दरवाजा उघडला आणि त्या दरवाजाचा धक्का त्या मुलीच्या पोटाला लागला. ती आपल्या 4 वर्षाच्या भावासह रोडवर पडली. सुमित रागाने गाडीतून बाहेर आला आणि वॉलेटमधून 50 रुपये काढून तिच्यावर फेकत म्हणाला की हे घे आणि परत माझं डोकं खराब करू नकोस. या ट्रॅफिक आणि गर्मीने आधीच माझा पारा चढला आहे. असं नको व्हायला की मी तुला रागाच्या भरात गाडी खाली चिरडून टाकेन. समजतेस काय स्वतःला? प्रेमाने सांगितलं तरी तुला समजत नाही का? म्हटलंय ना की मला या पेन्सिली नाही पाहिजे, तरी पुन्हा पुन्हा तोंड का चालवत आहेस? सुमितने ते 50 रुपये तिथेच फेकून दिले. ती मुलगी रडत होती की गोंधळून गेली होती याची पर्वा सुमितने केली नाही. त्याने गाडी चालू केली आणि तेवढ्यात ट्रॅफिक जामही सुटले होते. त्या मुलीला तिथेच सोडून सुमित आपल्या घराच्या दिशेनेच निघून गेला. सुमितने गाडी घराबाहेर आणून थांबवली. तेव्हाच त्याला मागून गोंधळाचा आवाज ऐकू आला. त्याने पटकन मागे वळून पाहिले. ही श्रीमंतांची कॉलनी होती. इथे राहणारे लोक सगळेच सदन होते.
मागे वळून पाहिल्यावर त्याने पाहिले की 11-12च्या वयाचा एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावर बसून रडत होते, ओरडत होते आणि आपल्या आई वडिलांना बोलवत होते. त्यांच्या समोरच रस्त्यावर एका मांजरीचं पिल्लू पडलेलं होतं, जे सुमितच्या गाडीखाली आल्याने चिरडलं होतं. त्या मांजरीच्या पिल्लाचे दोन्ही पाय तुटले होते. त्यात अजूनही जीव बाकी होता. ती मुलगी कदाचित त्या पिल्लावर खूप प्रेम करत असावी. रडत रडत ती सुमित जवळ आली. तिचे हात रक्ताने भरले होते. आपल्या रक्ताने भरलेल्या हातांनी तिने सुमितच्या कपड्यांवर हात फिरवला आणि त्याला धक्का देत रडत म्हणाली की तुमची हिंमतच कशी झाली माझ्या पिल्लाला मारण्याची? तुम्हाला दिसलं नाही का ते रोडवर होतं? तुमच्यामुळे माझ्या पिल्लाची ही हालत झाली आहे. देव करो तुम्हालाही असंच कोणाच्या तरी गाडीखाली चेंगरला जाऊ आणि तुमचे ही दोन्ही पाय असेच तुटून जाऊ, जसं माझ्या पिल्लासोबत झालं आहे. मुलीचे हे शब्द ऐकून सुमितला थोडी लाज वाटत होती, पण ती लगेचच नाहीशी झाली. इतक्या त्या मुलांचे आई वडीलही तिथे पोहोचले. सुमितने रागाच्या भरात त्या मुलीचे तोंड दाबले आणि संतापाने म्हणाला की मी अजून शांत होतो, पण तुझा डांबरटपणा वाढतोय. जसे हाल मी तुझ्या पिल्लाचे केलेत तसे तुझेही करेन. तुला माझ्या गाडीखाली चिरडून टाकेन, समजलीस का? या अशुभ पिल्लासाठी माझ्याशी डांबरटपणा करशील का? इतकं बोलून सुमितने तिला ढकलून दिलं आणि आपल्या घरात निघून गेला. जेव्हा वसुधाताईंना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या वागण्यावर दुःख व्यक्त केलं. त्यांनी लगेच गरिबांसाठी पैसे वाटले आणि 100 गरीब लोकांना जेवण दिलं. मुलाला उद्देशून त्या म्हणाल्या की हे काय केलंस तू? गाडी लक्षपूर्वक चालवायला हवी होती ना. मुख्य प्राण्याला इजा करणं म्हणजे तुला माहिती आहे का? देवाच्या दरबारात यासाठी क्षमा मिळत नाही. पण सुमितला या सर्व गोष्टींचा काहीही फरक पडला नाही. तो दिवसेंदिवस अजूनच गर्विष्ठ होत चालला होता. त्याला फक्त आपल्या श्रीमंतीचा आणि पैशाचा गर्व होता. गरीब लोकांबद्दल त्याच्या मनातला तिरस्कार वाढतच चालला होता. त्याचं प्रेम फक्त स्वतःपुरताच मर्यादित होतं. त्या दिवशी जेव्हा सुमित रात्री झोपण्यासाठी बेडवर पडला तेव्हा तो खूपच थकलेला होता. काही वेळापूर्वीच त्याचे आपल्या पप्पांसोबत भांडण झाले होते. पप्पा त्याला रागाने म्हणाले होते की तुझ्यामुळे मिस्टर देशमुख यांनी मला खडे बोल सुनावले आणि माझा अपमान केला. त्यांनी विचारलं की तू त्यांच्या लहान मुलीला का धक्काबुक्की केलीस? अरे लहान मुलांसोबत असं वागणं तुला तरी योग्य वाटतं का? पप्पांचे बोलणे ऐकल्यानंतर सुमित चिडून आपल्या रूम मध्ये गेला आणि झोपण्यासाठी बेडवर पडला होता. त्याचे डोळे झोपेच्या अभावामुळे लाल झाले होते. जसे त्याने डोळे झोपण्यासाठी मिटले तेव्हा अचानक त्याच्या डोळ्यासमोर तीच 9 वर्षांची मुलगी आली, जी खूप वाईट परिस्थितीत होती, पण तरीही पेन्सिल विकत होती. ती मुलगी भीक मागत नव्हती, उलट आपल्या जवळच्या पेन्सिली विकत होती. जसा सुमित डोळे मिटायचा प्रयत्न करत होता तशी ती मुलगी पुन्हा पुन्हा त्याच्या नजरेसमोर यायला लागली. ती म्हणत होती की साहेब, ही पेन्सिल विकत घ्या, माझा भाऊ उपाशी आहे. तुम्ही जर ही पेन्सिल विकत घेतली तर मी त्याला पोटभर जेवण देऊ शकेन. माझा भाऊ खरंच खूप उपाशी आहे. हे शब्द सुमितच्या मनाला टोचत होते. त्याने पुन्हा डोळे खाडकन उघडले. रात्रीचा 1 वाजला होता. खोलीत एसी चालू असूनही त्याचे शरीर घामाने भिजले होते. पाण्याचे 2 ग्लास पिऊनही त्याला शांतता लाभली नाही. तो पुन्हा एकदा बेडवर पडला, पण झोप त्याच्या डोळ्यांपासून खूप लांब होती. त्याच्या कानात सतत त्या मांजरीच्या पिल्लाचे कळवळणारे ओरडणे आणि त्या 9 वर्षांच्या मुलीचा काकुळतीचा आवाज घुमत होता, जिच्या पेन्सिली त्याने खरेदी करायला नकार दिला होता. सुमितची संपूर्ण रात्र अशाच अवस्थेत आणि अपराधी भावनेत निघून गेली होती. सकाळी जेव्हा सुमित रूम मधून बाहेर आला तेव्हा त्याचे लाल डोळे पाहून वसुधाताई काळजीत पडल्या. त्या म्हणाल्या की हे डोळे एवढे लाल कसे झाले आहेत? रात्रभर झोप लागली नाही का? सुमित झोप न झाल्यामुळे अजूनच चिडचिडा झाला होता. आपल्या आईसोबतही तो उमरटपणे वागायला लागला. म्हणाला, हे काय लहान मुलांसारखं प्रत्येक वेळेस मला प्रश्न विचारत असतेस? या घरात मला कोणी शांतपणे राहू देणार आहे की नाही? मी एकदम ठीक आहे, काहीच झालं नाही मला. त्याने आज नाश्ताही फारसा केला नव्हता. मग असा खराब मूड घेऊन त्याने आपला मोबाईल आणि कारची चावी घेतली आणि बाहेर पडला. ऑफिसला जाण्यासाठीही त्याने नकार दिला होता. तो म्हणाला की आज माझं मन ऑफिसला जाण्यासाठी तयार नाही. फक्त इकडे तिकडे फिरायचं आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये माझी वाट पाहू नका. त्याच्या वडिलांनी कधीही त्याच्यावर बळजबरी केली नव्हती. त्यामुळे आजही त्यांनी त्याला मोकळं सोडून दिलं. सुमित पूर्ण दिवस इकडे तिकडे फिरत राहिला, पण त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. भूकही त्याला खूप लागली होती. जेवणासाठी तो आपल्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये गेला, पण जेवण समोर आल्यावर पुन्हा एकदा ती 9 वर्षांची मुलगी त्याच्या डोळ्यांसमोर आली, जी आपल्या 4 वर्षाच्या भावाचा हात पकडून उभी होती.
तिच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती. ती खूप लाचारीने आणि आशेने सुमितकडे पाहत होती. ते दृश्य पुन्हा आठवल्यावर सुमित अस्वस्थ झाला. मनातल्या मनात त्याने स्वतःला समजावलं की 50 रुपये फेकून आलं होतं. ते पैसे घेऊन त्या दोघांनी काहीतरी खाल्लं असेल. अशा गरीब बेसारा लोकांना मी रोजच बघतो. हे लोक अशी नाटकी करून श्रीमंत लोकांकडून पैसे काढतात. मग शेवटी हे दोघे पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर का येत आहेत? माझ्या डोक्यातून ते दोघे का नाही जात? हा विचार करून सुमित जेवण न करताच तिथून बाहेर पडला. भूक त्याची पळूनच गेली होती. कारण असताना रोडवर फिरल्यानंतर जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याचे केस विखुरलेले होते. कॉलरचे बटन सुद्धा उघडे होते. वसुधाताई आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून हैराण झाल्या होत्या. काही दिवसांपासून त्या आपल्या मुलाच्या वागण्या बोलण्याकडे लक्ष देत होत्या. वसुधाताई सुमितला म्हणाल्या की बाळा, ही काय स्वतःची अवस्था करून घेतली आहेस? कुठे त्यांचा मुलगा जो आपल्या केसांना थोडं सुद्धा खराब होऊ देत नव्हता. शर्ट थोडा चुरगळलेला असला तरी घरात वादळ उठायचं. मग आज आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून वसुधाताई घाबरल्या होत्या. त्या आपल्या मुलाजवळ आल्या आणि त्याला म्हणाल्या की जा, आज जाऊन कपडे बदल आणि ये. पण सुमित तर तिथे सोफ्यावर आडवा पडला. तो म्हणाला नाही, मी असाच ठीक आहे. तो विचित्र विचारात हरवलेला होता. कुठेच त्याला शांतता मिळत नव्हती. वसुधाताईंनी त्याला विचारले पण सुमितने त्यांना काहीच सांगितले नाही. फक्त म्हणाला की झोप नाही म्हणून डोकं खूप दुखत आहे. जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा विचित्र विचित्र आवाज ऐकायला येतात. मला नीट झोपूनही देत नाही. त्यामुळे मला आराम सुद्धा करता येत नाही. काही खायला गेलो तर डोकं फिरायला लागते आणि खाण्यापासून मन उचलते. अशा प्रकारच्या गोल गोल गोष्टी करून सुमित तिथून निघून गेला. वसुधाताई दिवसेंदिवस आपल्या मुलाची अवस्था पाहून काळजीत राहू लागल्या होत्या. त्या रात्री तर हद्दच झाली. सुमितच्या खोलीतून अचानकच ओरडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. वसुधाताई आणि त्यांचे पती आपल्या खोलीत झोपले होते. तेव्हा सुमितच्या खोलीतून आवाज ऐकून ते दोघेही त्याच्या खोलीत पळत गेले. बेडवर झोपून सुमित ओरडत आणि किंचाळत होता. तो म्हणत होता की मला मरायचं नाही. सोडा माझ्या पायांना. माझ्या पायांना गाडीखाली चिरडू नका. मला अपंग व्हायचं नाही. प्लीज माझ्यावर हा अन्याय करू नका. सुमित झोपेतून जागा झाला होता. पण अशा विचित्र गोष्टी बडबडत होता. घाबरत तो म्हणाला की माझ्या पायांमध्ये जीव राहिला नाही. या लोकांनी माझ्या पायांना कापले आहे. मम्मी, मला त्या मुलीचा शाप लागला आहे. मी तिच्या पाळलेल्या मांजरीच्या पिल्लाला मारले होते आणि आता माझे पाय ती कापत आहे. ते मांजराचे पिल्लू मेल्यानंतर सुद्धा आपल्या तुटलेल्या पायांसोबत अगदी जिवंत होऊन बसले होते आणि मलाच पाहत होते. झोपेतच सुमित आपल्या मम्मी सोबत काहीतरी बडबड करत होता. वसुधाताईंनी त्याला पाणी पाजले पण त्याला उलटी झाली होती. पाण्याचा घोट सुद्धा त्याच्या गळ्याखाली उतरत नव्हता. खाणं पिणं तर त्याने अगदी कमीच केलं होतं. आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून वसुधाताई त्याची नजर काढायला लागल्या. शेवटी वसुधाताई विचार करत होत्या की आपल्या मुलाला झाले तरी काय आहे. पण हळूहळू सुमितला कदाचित जाणवू लागले होते की सगळं काही त्याच्यासोबत यासाठीच होत आहे कारण त्याने दोन गरीब बहीण भावांची मदत केली नव्हती. ती दोघं त्याच्याकडे पेन्सिल विकायला आली होती. जर त्याची इच्छा असती तर तो पेन्सिलांची पूर्ण फॅक्टरी विकत घेऊ शकला असता. काय झाले असते जर तो त्या दोघांसोबत आरामात बोलला असता. पेन्सिल खरेदी करून त्यांना पैसे दिले असते तर कदाचित आज जे होत आहे ते झाले नसते. आणि मग नंतर ती निरागस मुलगी जिच्या मांजरीचे पिल्लू त्याने आपल्या कारने उडवले होते. सगळ्यात अगोदर सुमित मार्केटमध्ये गेला आणि तिथून त्याने एक सुंदर पांढऱ्या रंगाचे मांजरीचे पिल्लू विकत घेतले. त्याला पिंजऱ्यात बंद करून त्या मुलीच्या घराबाहेर आला. सुमित सारख्या माणसाला आपल्या घराच्या बाहेर पाहून त्या मुलीची आई काळजीत पडली होती. ती स्वतः बाहेर आली आणि सुमितला कडक आवाजात म्हणाली की इथे का आला आहेस? काय काम आहे तुझं? परंतु सुमितने घरामध्ये येण्याची परवानगी मागितली. ती मुलगी तिथेच उभी होती जिने सुमितला शाप दिला होता. आता सुद्धा ती आपल्या मांजरीच्या पिल्लाच्या आठवणींमध्ये रडत होती. सुमित तिच्या जवळ गेला आणि तिला घेऊन सोफ्यावर बसला. तिला माफी मागितली आणि आपल्या हातातल्या मांजरीच्या पिल्लाचा पिंजरा त्या मुलीला दिला. ती मुलगी आधी तर सुमितला रागाने बघत होती. पण जसा तो पिंजरा उघडला आणि त्यातले मांजरीचे पिल्लू पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. ती मांजरीचे पिल्लू आपल्या हातात घेऊन सुमितला थँक्यू म्हणायला लागली. मनातल्या मनात सुमित सुद्धा देवासमोर शर्मिंदा होता. कारण त्याच्या निष्काळजीपणामुळे एका निरागस मांजरीच्या पिल्लाचा जीव गेला होता. असो, तो त्या घरातून बाहेर निघून आला. आता त्याचे पुढचे लक्ष तोच सिग्नल होता जिथे ते दोन्ही बहीण भाऊ त्याला भेटले होते. 2 आठवडे झाले होते. सुमित रोजच तिथे जात होता
आणि तिथे गाडी फिरवत होता. आसपासच्या लोकांजवळ सुद्धा त्या दोन बहीण भावांबद्दल विचारपूस करत राहायचा, पण कोणालाच त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. सुमितची पर्सनॅलिटी अगदी बदलून गेली होती. नाही तो नोकरांवर ओरडत होता, नाही त्याच्यात कोणत्याही प्रकारचा गर्विष्ठपणा होता आणि नाही त्याच्यात कोणता ॲटिट्यूड होता. पुन्हा पुन्हा तो त्या सिग्नलवर जाऊन त्या दोन बहीण भावांना शोधत राहायचा. जेव्हा तिथल्या एका माणसाने सांगितले की ते दोघे पेन्सिल विकणारे बहीण भाऊ अमुक तमुक वस्तीमध्ये राहत आहेत, तेव्हा सुमित त्या वस्तीमध्ये आपली गाडी घेऊन आला. पण त्या वस्तीचे रस्ते खूपच लहान होते. त्याची गाडी जाऊ शकत नव्हती. त्याने गाडी एका बाजूला लावली आणि पायी चालत पुढे जाऊ लागला. तिथे खूप सारी मुलं होती जी खेळत होती. त्याची गाडी पाहून मुलं त्याच्या गाडीच्या आसपास जमा होऊ लागली. तिथे एका कोपऱ्यात छोट्याशा झोपडीत ते दोघे बहीण भाऊ सुमितला दिसले होते, ज्यांचे आई वडील देवाघरी गेले होते. त्यांची आई मुलाला जन्म देताना हे जग सोडून निघून गेली होती आणि त्याआधी त्यांचे वडील सुद्धा देवाघरी गेले होते. फक्त दोघेच बहीण भाऊ होते. ती मुलगी पेन्सिल विकून इमानदारीने पैसे कमवत होती. सुमितला बघून तर ती पहिल्यांदा घाबरलीच, पण पुढच्या क्षणी ती म्हणायला लागली की साहेब 2 मिनिटं इथेच थांबा, मी आलेच. ती पळत पळत जाऊन आपल्या झोपडीत परत गेली होती आणि एका पिशवीतून 50 रुपयाची नोट काढून बाहेर घेऊन आली होती. ती 50 रुपयाची नोट तिने सुमितला दिली आणि म्हणाली की साहेब, मी भीक घेत नाही. माझ्या आईने मला सांगितले आहे की भीक मागून खाल्लेले चांगले नसते. देव भीक मागणाऱ्यांवर खूप नाराज असतो. त्या दिवशी तुमच्या गाडीचा खूप पाठलाग केला, तुम्हाला खूप शोधले, पण तुमचे घर मिळालेच नाही. हे पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. त्या मुलीचे बोलणे ऐकून सुमितचे डोळे अश्रूंनी भरले होते. तो शर्मिंदा झाला होता. त्याने ते 50 रुपये आपल्या हातात घेतले आणि पाहायला लागला की ती किती स्वाभिमानी आणि आत्मसन्मान जपणारी ती मुलगी होती. भीक घेत नव्हती. जर तिला हवे असते तर ती त्या पैशांनी खाऊ विकत घेऊन आपल्या भावाला तिने दिला असता. सुमितने तिचा इतका अपमान करून सुद्धा ती किती आरामात त्याच्यासोबत हसून बोलत होती. सुमित तिथेच आपल्या गुडघ्यांवर बसला आणि त्या मुलीला हात जोडून म्हणायला लागला की मी त्या दिवशी जे केले त्यावर मी खूप शर्मिंदा आहे. त्या दिवशी तुझ्यासोबत मी खूपच वाईट वागलो होतो. जर शक्य असेल तर मला तुझा मामा समजून माफ कर. ती एक निरागस मुलगी होती. तिचे मन साफ होते. तिने लगेच सुमितला माफ सुद्धा केले आणि पुन्हा एकदा आपले पेन्सिल घेऊन आली आणि म्हणायला लागली की तुम्हाला आज पेन्सिली हवे आहेत का? त्यावेळेस तिच्याजवळ 20 पेन्सिली होत्या, ज्याचे 100 रुपये होते. सुमितने सगळ्या पेन्सिली विकत घेतल्या आणि तिला 100 रुपये दिले. तेव्हा ती खूपच खुश झाली आणि सुमितला धन्यवाद करायला लागली. दोघेही बहीण भाऊ खूपच खुश झाले होते. तेव्हा सुमितच्या मनात जी अस्वस्थता होती ती आता शांतीत रूपांतरित झाली होती. आज त्याला भूक लागली होती आणि त्याने पोट भरून जेवण केले. आजच्या रात्री तो शांतीने झोपू शकला होता. आज त्याला कोणताही रडण्याचा आवाज आला नव्हता. परंतु आता फक्त इतकेच नाही तर त्याला अजूनही काहीतरी करण्याची इच्छा होती. दुसऱ्याच दिवशी तो परत तिकडे गेला आणि त्या दोन्ही बहीण भावाला आपल्या आई वडिलांनी उभारलेल्या अनाथ आश्रम मध्ये घेऊन आला, जिथे ते दोघेही फक्त पोट भरून जेवत नव्हते तर त्यांचे स्कूलचे ऍडमिशन सुद्धा करून दिले होते. वसुधाताई तर हे सगळं बघून हैराण झाल्या होत्या. म्हणत होत्या की देवाने माझ्या मुलाला खरा रस्ता दाखवला. जे झाले होते ते चांगलेच झाले होते. त्या खुश होता की आपला मुलगा सुधारला होता. मित्रांनो, वरील कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की चुकल्यानंतर माफी मागणे आणि दुसऱ्याला मदत करणे महत्त्वाचे आहे. इमानदारी आणि आत्मसन्मान जपणे आवश्यक आहे. आपल्याकडून केलेल्या चुकांची सुधारणा करूनच आपल्याला चांगला माणूस बनता येते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा या कथेतून तुम्ही कोणता बोध घेतला आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.